माननीय देशाच्या सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 दिवशी ऐतिहासिक निर्णय दिला की अनुसूचित जातीचं आरक्षणाचं करण्याचा अधिकार राज्यांना दिले आहे। त्याचबरोबर सर्वप्रथम देशातलं पहिलं राज्य हरियाणा केले, पंजाब केले, तामिळनाडू केले, कर्नाटक केले, आंध्र कालपर्यंत जन्माला आले, तेलंगणा केले। परंतु पुरोगामी महाराष्ट्राचं फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र असणारं हे झोपेचं सोंग घेते सरकार, आश्वासनावर आश्वासन देते, आरक्षणाचं वर्गीकरण करणारच आहे म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय। परंतु कधी करणार? बाकीचे राज्य केलेत, आमचं राज्य राहिलेलं आहे, पण आम्हाला हे सरकार झुलवत आहे का झुलवत ठेवत आहे हे आमच्यासारख्या तरुणाच्या मनात प्रश्न निर्माण झालेत। आमच्यासारख्या मातंग समाजाच्या तरुणाचे आरक्षण वर्गीकरणासाठी जीव गेलेले आहेत, अजून किती सरकार जीव घेते? यासाठी आम्ही सरकारला हा मातंग समाजाच्या एकजुटीचा हा इशारा देण्यासाठी आले। आज अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबई हा लॉंग मार्च, या लॉंग मार्चचं रूपांतर आज मोर्चात झालेलं आहे। हा मोर्चाचं यशस्वी होण्याचं कारण राज्यातला कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून आज भिजत पावसात या ठिकाणी ओला होत आलं आहे, सरकारच्या दरबारी मागण्या मांडत आहे। आज तुमच्यासोबत प्रचंड किती संख्येमध्ये लोक उपस्थित आहेत? आमच्यासोबत आमच्या गावातून 2 टेम्पो, तालुक्यातून, जिल्ह्यातून हजारो आम्ही लहू सैनिक या मुंबईच्या आझाद मैदानावर आलेलो आहोत। आमची ठाम मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण लवकरात लवकर करून आमच्या तरुणांना नोकरीची संधी असेल, MBBSचं ॲडमिशन असेल, इंजिनिअरिंगचं ॲडमिशन असेल, लॉचं असेल, अनेक संध्या या आता जूनच्या महिन्यात ॲडमिशनच्या चालू आहेत संधी देण्यात। आणि दुसरी आमची मागणी आहे सरकारने की आरक्षणाचं उपवर्गीकरण होईपर्यंत नोकर भरती थांबवावी। आम्ही आज नांदेड जिल्ह्यामधून मुखेड तालुक्यातून आझाद मैदानावर मुंबई इथे आलेलो आहोत। आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आमच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालंच पाहिजे, झालं असं म्हणून आम्हाला सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे। आणि आमचे लेकरं बाळं पावसामध्ये आम्ही आज घरी सोडून इथंपर्यंत पायी यात्रा पुण्यावरून मुंबईपर्यंत चालत आलेलो आहोत। पाण्या पावसामध्ये भिजत इथंपर्यंत येऊन आमचं हे मांडण्यासाठी आलेलो आहोत। आमच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण आम्हाला करून दिलं पाहिजे, झालंच पाहिजे। सचिन भाऊ साठेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आज मुंबई मैदानावर इथे मातंग एकजुटीचं नेतृत्व दाखवलं आहे। आम्हाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आरक्षणाचं वर्गीकरण झालंच पाहिजे।